अधिक महिन्यातील पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा केली जाते. अधिक महिना हा वर्षातील अतिरिक्त महिना असून तो दर 3 वर्षातून एकदा येतो. या महिन्याला भगवान विष्णूंचा महिना मानतात. यामुळे यंदाची अधिक मास पौर्णिमा ही विशेष असणार आहे. तर या अधिक महिन्याच्या पौर्णिमेचे व्रत कसे करायचे, त्याचबरोबर ही पौर्णिमा कधी असणार आहे, या दिवशी आपण काय काय करायला हवे, त्याचबरोबर या दिवशी आपण काय पूजा करू शकतो, कोणते उपाय करू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये. तर महिन्यातून एक पौर्णिमा येते. पौर्णिमेच्या दिवसाला अनेक जण व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करतात. मात्र यंदाची पौर्णिमा ही खास असणार आहे, कारण ती अधिक महिन्यातील पौर्णिमा असेल. अधिक महिना हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात विष्णूंची पूजा, आराधना, व्रत केले जातात. तसेच पौर्णिमेला देखील अनेक जण व्रत आणि धार्मिक विधी करतात. यंदाच्या अधिक महिन्यात पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा केली जाते. यामुळे आपल्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी आणि देवी लक्ष्मी व भगवान विष्णूंची कृपा राहते. तर पंचांगानुसार या महिन्यात पौर्णिमा 30 मे शनिवार सकाळी 11:58 सुरू होईल आणि 31 मे रविवारी दुपारी 3:15 संपेल. त्यामुळे पौर्णिमा ही 31 मे रविवारी मानली जाईल. तर याच दिवशी पौर्णिमेचे हे व्रत ठेवले जाणार आहे. धार्मिक दृष्टीनेही अधिक महिन्यातील पौर्णिमा विशेष महत्त्वाची मानली जाते. या दिवशी केलेल्या व्रताचे फळ सामान्य पौर्णिमेच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक असते. तर या दिवशी पितरांच्या शांतीसाठी आणि भगवान विष्णूंच्या कृपेसाठी आणि जीवनात सुख समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना नक्की करावी. ते करणं अत्यंत शुभ मानले जाते. अधिक ज्येष्ठात येणारी ही पौर्णिमा महत्त्वाची असून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पुण्य आणि चंद्रदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शनिवारी 30 मे रोजी शिवयोगाचा शुभ योगही असणार आहे. या दिवशी भगवान शिव यांच्यासोबत लक्ष्मीनारायण यांच्या पूजेचे शुभबळ आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यांच्या कृपेने जीवनात सुख, समृद्धी, प्रेम, आनंद येऊन आपल्याला तिप्पट त्याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर 31 मे रोजी पौर्णिमेच्या दिवशी सिद्धी योग तयार होत असणार आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत फलदायी मानला जातो आणि मंगलकारीही आहे. या योगात केलेले दान, पूजा, पाठ आणि धार्मिक कार्याचा विशेष लाभ होतो. जर तुम्ही अधिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंच्या सोबतीने देवी लक्ष्मीचीही आराधना केली तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. शिवाय या दिवशी तुम्ही पहाटे लवकर उठायचं आहे, नित्यकर्म उरकून घ्यायचे आहेत. भगवान विष्णूंना विधिवत स्नान घातल्यानंतर चौरंगावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो आपल्याला स्थापित करायचा आहे. त्याचवेळी देवी लक्ष्मीचीही मूर्ती किंवा फोटो आपल्याला स्थापित करायचा आहे. यानंतर भगवान विष्णूंना चंदनाचा टिळा आणि देवी लक्ष्मीला कुंकवाचा टिळा लावायचा आहे आणि शास्त्रोक्त परंपरेनुसार पूजेची विधी आपल्याला पार पाडायची आहे. तर असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि संकटापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकेल. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे किंवा घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजळ मिसळायचं आहे. स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या घरातील देवघर स्वच्छ करून देवपूजा करून घ्यायची आहे. जर तुम्हाला देवघरामध्येच ही पूजा करता आली तर छानच, पण तिथे जर तुम्हाला जमत नसेल तर जवळच आपल्याला अशी एक पूजा मांडणी करायची आहे. एका पाटावरती किंवा चौरंगावरती लाल किंवा पिवळे कापड आपल्याला अंथरायचं आहे. त्याच्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. तर सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 तुपाचे दिवे लावून घेतलेले आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेऊया. गणपती बाप्पांना पाण्याने, पंचामृताने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडी पुसून विड्याच्या जोड पानांवरती अशी ठेवून द्यायची आहे. भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या फोटोला असा छान मी पिवळ्या फुलांचा हार घालून घेतलेला आहे. त्यानंतर विड्याच्या जोड पानांवरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करून घ्यायची आहे. चंदन, आपल्याला हळद, कुंकू,
पुष्प अर्पण करायचे आहेत आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा आपण करून घेतलेली आहे. तुम्ही ही पूजा देवघरामध्ये सुद्धा करू शकता. तर यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. सर्वप्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आपल्याला माता लक्ष्मीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीचा अतिशय सोपानी सहज म्हणता येण्यासारखा मंत्र आपल्याला इथे म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मुखामध्ये आपल्याला या मंत्राचा जप करत माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला चंदन, हळद, कुंकू, पुष्प आपल्याला अर्पण करायचे आहेत. सर्व देवांची म्हणून इथे एक आपल्याला सुपारीचं पूजन करायचं आहे. त्या सुपारीलाही आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. स्वच्छ कपड्याने पुसून ती मग जोडपानांवरती ठेवायची आहे. त्याच्यावरतीही हळद कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहे. सर्व देवतांना नमस्कार करून आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. पूजेमध्ये आपण जे फोटो ठेवलेले आहेत त्या फोटोलाही आपल्याला चंदन, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत आणि छान अशी पूजा करून घ्यायची आहेत. तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या व्रतामध्ये रात्रीची चंद्रपूजा आणि चंद्रोदयाचे महत्त्व असते ते व्रत पहिल्या दिवशी केले जाते. ज्या व्रतामध्ये सूर्योदयाची उदय तिथी आणि सकाळी गंगा स्नानाचे महत्त्व असते ते दुसऱ्या दिवशी केले जाते. त्यामुळे 30 मे रोजी मुख्य पौर्णिमा व्रत, सत्यनारायण पूजा आणि चंद्रपूजा केली जाईल. तर 31 मे रोजी पौर्णिमेचे पवित्र स्नान आणि दान धर्म करणे श्रेष्ठ मानले जाईल. पौर्णिमा तिथीला चंद्र आपल्या खगोलीय तेजाच्या परमोत्कर्षणावर असतो. जर तुम्ही अधिक मासातील पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य दिले तर तुमच्या आयुष्यात शुभ परिणाम दिसून येतात. या दिवशी एका तांब्याच्या कलशात पाणी घ्यायचं आहे. त्यात कच्च्या दुधाचे काही थेंब मिसळायचे आहेत आणि ते पाणी अर्घ्य म्हणून चंद्राला अर्पण करायचे आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतात. या उपायामुळे तुम्हाला चंद्राची पूर्ण आणि अत्यंत प्रभावी ऊर्जा अकस्मात करणे शक्य होईल. जर ढगाळ वातावरणामुळे चंद्रदर्शन झालं नाही तर पूजेमध्ये असं तांदळाच्या स्वरूपात आपल्याला एक चंद्र बनवायचा आहे. त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे आणि चंद्राची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीच्या सर्व आवडीच्या गोष्टींची पूजा इथे आपल्याला करायची आहे. जसं श्रीयंत्र, कमळगट्ट्यांची माळ, गजांत लक्ष्मी असेल आणि त्याचबरोबर कवड्या असतील, या सर्व गोष्टींचा समावेश आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे आणि छान अशी पूजा करून घ्यायची आहे. कोणत्याही पौर्णिमेच्या तिथीला दानधर्म आणि परोपकाराची कृत्य करणे अत्यंत शुभ मानले जाते. अधिक मासात येणारी पौर्णिमा ही विशेषतः पवित्र मानली जाते. अशी श्रद्धा आहे की जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना पैशांचे दान केले तर त्याचे तुमच्या आयुष्यात शुभ परिणाम प्राप्त होतात. या दिवशी धनदान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमची आर्थिक स्थिरतासुद्धा अबाधित राहते. सर्व पूजा झाल्यानंतर धूप, दीप, पिवळी फुले, तुळशीची पाने, फळे आणि मिठाई आपल्याला अर्पण करायची आहे. आपल्याला इथे पूजेमध्ये दिवा तेवत ठेवायचा आहे. गणपती बाप्पा, भगवान विष्णू, माता लक्ष्मीची आपल्याला आरती करायची आहे. विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू चालीसा यांचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण जप करणार आहोत. पूजा संपल्यानंतर आपल्या ऐपतीप्रमाणे गरीब, गरजू, असहाय्य लोकांना तसेच ब्राह्मण आणि उपेक्षित बांधवांना अन्न, धान्य, वस्त्र आणि दक्षिणा दान करायचे आहेत. आपल्या सनातन धर्मात दान करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. पुरुषोत्तम महिन्यातील पौर्णिमेला जर दान केले तर त्याचे फळ आपल्याला कैक पटींनी मिळते. तर शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या दानामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो. या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध, दही, साखर आणि पांढरे कपडे दान केल्याने आपल्यावरती चंद्रदेव प्रसन्न होतात आणि आपल्या मनाला शांतता मिळते. अधिक महिन्यामध्ये 33 मालपुवे किंवा अनारसे दान करण्याची ही विशेष परंपरा आहे जी अत्यंत शुभ मानली जाते. तर धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेल्या दानधर्मामुळे कुटुंबात सुख शांती नांदते. त्याचबरोबर अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही तुमच्या घरी सत्यनारायणाच्या कथेचे वाचन आयोजित करावे आणि अत्यंत श्रद्धेने प्रसाद तयार करायचा आहे. हा प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्य, मित्र आणि ओळखीच्या लोकांमध्ये वाटून खायचा आहे. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांचे निवारण होऊ शकते आणि तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतात. या दिवशी घरात पूर्णपणे सात्विक वातावरण ठेवायचं आहे. मांसाहार किंवा तामसिक अन्नाचे सेवन चुकूनही करू नका. पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये 5 पिवळ्या कवड्या, हळदीची गाठ आणि गोमती शक्कर ठेवायच्या आहेत.
पूजानंतर या वस्तू एका लाल कपड्यात बांधून तुमच्या घरातील तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी नक्की ठेवा. या उपायाने घरातील दारिद्र्य दूर होते किंवा पैशाची आवक वेगाने वाढते. अधिक महिन्यांचे स्वामी हे भगवान विष्णू आहेत आणि तुळशी माता त्यांना अत्यंत प्रिय आहे. पौर्णिमेच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि 11 वेळा आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे. यामुळे घरात होणारे वाद संपतात आणि सुखशांती नांदते. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवतांसह माता लक्ष्मीचा वास असतो. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे साखर किंवा गूळ ठेवावा. या उपायाने पितृदोष शांत होतो आणि रखडलेली कामे देखील मार्गी लागतात. या दिवशी आपल्याला घर किंवा नेहमीच आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे. त्याचबरोबर घराचा मुख्य दरवाजाही आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. या दुर्मिळ योगात भगवान विष्णू आणि धनलक्ष्मीच्या अद्भुत कृपेने जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर करण्यासाठी सर्वोत्तम हा दिवस मानला जाईल. अधिक महिन्यातील पौर्णिमा ही केवळ धार्मिक कर्मापुरतीच मर्यादित नसून या दिवशी केलेले काही सोपे ज्योतिषीय उपायही तुमच्या नशिबाची द्वारं उघडू शकतात. 17 मे 2026 रोजी अधिक महिना चालू झालेला आहे, तर तो सोमवार दिनांक 15 जून 2026 पर्यंत अधिक ज्येष्ठ असणार आहे. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले एक काम्य म्हणजेच काही इच्छा मनात ठेवून केलेले व्रत म्हणजे सत्यनारायण भगवानाचे व्रत. हे व्रत तुम्हाला नक्कीच पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे. सत्यनारायण भगवानाची कथा आपल्याला वाचायची किंवा ऐकायची आहे. नक्कीच या व्रताचं पूजन तुमच्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी करावं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.